तर राष्ट्रवादाबद्दलची त्यांची जी मांडणी आहे ती असं म्हणतात की पाश्चिमात्यांचा जो राष्ट्रवाद आहे तो यांत्रिक आहे आणि तो राजकीय आहे. नफेखोरीने, वर्चस्ववादाने आणि साम्राज्यवादाने तो राष्ट्रवाद विकृत झालेला आहे. आणि भारतीयांनी त्या राष्ट्रवादाचं अनुकरण करता भारतीयांचा राष्ट्रवाद हा अस्सल भारतीय असला पाहिजे, कारण भारतीय परंपरेमध्ये मानवतावादावर आधारित एक विश्व संस्कृती ही आम्हाला आमच्या संस्कृतीनं किंवा या आमच्या प्राचीन भारतीय परंपरेने आम्हाला दिलेला विचार आहे. आणि म्हणून त्यांचा राष्ट्रवाद त्यांनी स्पष्ट म्हटले की प्राईड जी गोष्ट असते, प्राईड किंवा अभिमान ज्याला आपण म्हणू, की अभिमान फार अडथळा ठरतो माणसाच्या विकासात. प्रत्येक गोष्टीचा जो अभिमान असतो म्हणजे भाषेचा अभिमान, धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान, प्रदेशाचा अभिमान, हा अभिमान घडून पडला पाहिजे. आणि माणसाला माणसाने जोडणं म्हणजे जातीपेक्षा धर्म, धर्मापेक्षा राष्ट्र, राष्ट्रापेक्षा माणुसकी मोठी आणि माणसा माणसामधील प्रेम आणि स्नेह हे महत्वाचे आहे. म्हणून मानुषेर धर्म ही संकल्पना त्यांनी मांडली, मानुषेर धर्म. आणि त्यावर आधारित त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय वादाकडे जाणारी राष्ट्रवादाची संकल्पना त्यांच्या त्या निबंधामधून ते मांडतात. आणि भारतीय संस्कृती, परंपरा किंवा भारतीय विचार त्याला कसा अनुकूल आहे हे ते दाखवतात. त्यांच्यावर जे त्या काळामध्ये टीका केली जात होती की ते राष्ट्रवादाच्या विरोधी आहे, कारण तो काळच असा होता 1917 काय 1940 पर्यंतचा काळ किंवा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ राष्ट्रवादाच्या विरोधात बोलणारे म्हणजे राष्ट्रद्रोही. म्हणून त्यांनी जी मांडणी केली त्यावेळेस त्यांच्यावर टीकाही झाली, परंतु त्या टीकेला डगमगले नाही, कारण त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यामध्ये सुद्धा हा संकुचित राष्ट्रवाद उराशी बाळगून भावना भडकवणारे आणि लोकांच्या क्षोभाची होळी पेटवून त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजणारे त्या काळातही समाज सुधारक आणि राजकारणी होते. त्याच्यामुळे या संकुचित राष्ट्रवादावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कोरडे ओढलेले आहेत. मग ते नाटकामध्ये आलेले आहेत, कथेमध्ये आलेले आहेत, कादंबऱ्यांमध्ये आलेले आहेत. त्यांची जी गोरा कादंबरी आहे त्याच्यामध्ये तो गोरा जो आहे तो सुरुवातीला धर्मनिष्ठच असतो आणि संकुचित राष्ट्रवाद घेऊन पुढे निघालेला असतो. वेगवेगळ्या त्यांच्या कथांमध्ये, नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय वादाकडे किंवा माणूस धर्माकडे जाणारा राष्ट्रवाद या भारताला आवश्यक आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता थोडस आणखी पुढे जातो मी. त्यांचं वेगवेगळ्या साहित्य प्रकार, बाल साहित्य सुद्धा लिहिलेलं आहे. शैशव नावाचं त्यांचं बाल साहित्याचा संग्रह आहे. 1902 ला मृणाली म्हणजे त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यांना 5 मुलं होती, म्हणजे 2 मुलं होती, रथींद्र आणि शमींद्र, 2 मुलं आणि 3 मुली होत्या. 5 मुलांचा सांभाळ रवींद्रनाथांनी आई बनून केलेला आहे. म्हणजे मातृ हृदय त्यांच्याजवळ होतं. त्या बाल विश्वामध्ये, बालकांच्या भाव विश्वामध्ये ते डोकून बघायचे आणि त्यावेळेस त्यांना त्या आपल्या मुलांसाठी म्हणून का असेना जी गीतं सुचली किंवा जे काही साहित्य सुचलं ते त्यांनी द क्रिसेंट मून या संग्रहामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. द क्रिसेंट मून. त्यांनी बालकांसाठी गाणी सुद्धा लिहिली, शेकड्यावर गाणी लिहिली त्यांनी. म्हणजे त्यापैकी काही बालकांवर सुद्धा गाणी आहेत, लहान मुलांसाठीची गाणी. आणि म्हणून बाल साहित्यामध्ये सुद्धा त्यांनी चौफेर असा भरारी मारलेली आहे. रवींद्रनाथांची नाट्यसृष्टी हे सुद्धा अगदी वेगळाच विषय. खरं म्हणजे काका हे एक विषय एवढा आहे की त्याच्यावर सखोलतेने म्हणजे न्याय भेटणार नाही त्याला. असं उजरतं स्पर्श करत करत खूप नाटकं लिहिली त्यांनी. त्यांचं पहिलं नाटक आहे पृथ्वी पराजय. पृथ्वी पराजय आहे, राजर्षी आहे. राजर्षी हे खरं म्हणजे त्यांनी कादंबरी लिहिली होती. ते राजगुरू बोस यांना भेटायला गेले होते. परतीच्या प्रवासात आगगाडीत असताना झोप लागली आणि स्वप्न पडलं त्यांना. आणि त्या स्वप्नामध्ये जे पाहिलं त्यांनी की म्हणजे सगळीकडे अंधश्रद्धा बोकाळलेली आहे, सगळीकडे शिवाशिव किंवा तुच्छता वगैरे अशा वागणुकीमुळं का समाज जर्जर झालेला आहे. तर याच्यावर कोरडे ओढणारी तशी ती ऐतिहासिक कादंबरी आहे. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा आलेल्या आहेत आणि त्यामुळं भारतीयांच्या विकासात अडचण निर्माण होत आहे. हे राजर्षी मध्ये पुढे त्याचं नाट्य रूपांतर केलं त्यांनी. प्रायश्चित्त, फाल्गुनी, मुक्तीधारा ही नाटकं लिहिली त्यांनी. त्यांनी तरुणपणी हर्बर्ट स्पेन्सरचा एक निबंध वाचला होता.
द ओरिजिन अँड द फंक्शन्स ऑफ म्युझिक. हर्बर्ट स्पेन्सरचा एक निबंध त्यांनी वाचला होता, द ओरिजिन अँड द फंक्शन्स ऑफ म्युझिक. आणि त्या निबंधातून हर्बर्ट स्पेन्सरनी जे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणाला होता की भावना कलापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी, आपल्या मनातल्या भावना कलापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी सूर आणि संगीत खूप उपयुक्त सिद्ध होतात, असं त्यांनी त्याच्या निबंधातून मांडलं होतं. आणि मग त्यांना ते कळालं, म्हणजे क्लिक झालं, आणि त्यांनी आपल्या नाटकामध्ये त्यांनी संगीत काव्य हे पेरायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांच्या नाट्य संगीताचा किंवा संगीत नाट्याचा जो काही पुढे आविष्कार झालेला आहे तो इथून झालेला आहे. त्यांनी अनेक संगीत नाटकं लिहिलेली आहेत. त्याच्यापैकी गाजलेलं संगीत नाटक पहिलं वाल्मिकी प्रतिभा. वाल्मिकी प्रतिभा हे त्यांचं संगीत नाटक आहे. मायार खेळा हे सुद्धा संगीत नाटक आहे. त्यांनी बरीच संगीत नाटकं लिहिलेली आहेत. कालमृगया संगीत नाटक आहे. म्हणजे संगीत नाटक कसं सुचलं त्यांना, तर ते हर्बर्ट स्पेन्सरच्या निबंध वाचनामुळे त्यांना ते सुचलं आणि ते लिहिलं. आपण जर त्यांच्या सगळे समस्त साहित्याकडे जर बघितलं, उदाहरणार्थ त्यांची कथा, कादंबरी, नाटक हे एकमेकांमध्ये असं सरमिसळून गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी काव्याला कादंबरीत आणलेले, काव्याला कादंबरीत आणलेले, कथेत आणलेले आणि कथेचं काव्य केलेले. बऱ्याचशा कथा पुढे कविता झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कादंबरीचं वाचन करताना सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो, कारण ती काव्यात्मक आहे. आणि काव्यात्मक असूनही प्रतिकात्मक नाहीये, म्हणजे सांगायचं म्हणून सांगितलेलं नाहीये, तर अनुभूती आहे, डोळस अनुभूती आहे. अवतीभोवतीचा प्रसंग आपल्याला लगेच तो जाणवतो. म्हणून वस्तुनिष्ठता, अनुभव सिद्धता हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष जे काही समस्या त्यांना दिसत आहेत त्याच्या उपायार्थ, त्याच्या निर्मूलनार्थ त्यांना ते सुचलेलं आहे. त्यांच्या वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यांकडे बघताना आपल्याला हे जाणवतं. चिरकुमार सभा नावाचं त्यांनी एक नाटक लिहिलेलं आहे. वास्तविक आता प्रजापितेचा धर्म नावाची एक कादंबरी होती त्यांची, त्याच्यावर आधारित हे नाटक आहे चिरकुमार सभा. वेळ झालाय का? छान बोलायला. तर चिरकुमार सभामध्ये त्यांनी जे देशभक्तीचं फॅड आहे, विशेषतः जी दांभिकता आहे, म्हणजे दाखवायची देशभक्ती पण प्रत्यक्षात मात्र अशी आढळ नाही, फक्त दाखवायला म्हणून येते, म्हणजे प्रतिष्ठा मिळविण्यासाठी. मग त्या काळामध्ये काही तरुण एकत्र येऊन देशभक्तीसाठी एक सभा स्थापन करतात. त्याला ते चिरकुमार सभा असं म्हणतात. चिरकुमार म्हणजे काय की आयुष्यभर संन्यस्त राहायचं. कशासाठी? तर देश सेवेसाठी आणि समाज सेवेसाठी. तर यांची ही प्रतिज्ञा कशी पोकळ आहे आणि ती कशी लडखडते, गडबडते, हे अगदी विनोदी शैलीतून त्यांनी त्या नाटकातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांची नाटकं खूप, त्याचं एक नाटक आहे घरे बाहेर, द होम अँड द वर्ल्ड, हे त्याचं इंग्रजी भाषांतर सुद्धा पुढे आलं. घरे बाहेरचा पुढे सिनेमाही आला 1986 ला. घरे बाहेर 1916 ला त्यांनी लिहिलं. घरे बाहेर हे 3 पात्राचंच त्यांचं नाटक होतं आणि त्या 3 पात्री नाटकामध्ये त्यांनी बंगालची जी फाळणी आहे आणि त्या फाळणीच्या वेळेला जे स्थित्यंतर घडलं किंवा ज्या घटना घडल्या, तर तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि वेगवेगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे स्वातंत्र्याचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत, याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ती लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे 3 पात्र त्यांनी दाखवलेले आहेत, एक निखिल असतो, तो नायक आहे. त्यानंतर त्याची एक विमला नावाची पत्नी असते आणि एक संदीप नावाचा मित्र असतो. तर घरे बाहेरची स्टोरी कदाचित आपल्यापैकी अनेकांनी तो सिनेमा पाहिला असेल किंवा त्याची स्टोरी ऐकली असेल. तर निखिल जो असतो तो सद्गुणी असतो, उदारमतवादी असतो, सोज्वळ शांत असतो, स्थिर वृत्तीचा असतो. म्हणजे देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते शांततेच्या मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने मिळवावं अशा एक सनदशीर पद्धतीचा तो असतो. त्याच्यासाठी संघटन करणं, हिंसाचार करणं किंवा काही अशा गोष्टी करणं त्याला ते पटत नाही. म्हणजे साधन सुचिता ज्याला आपण म्हणतो तो पाळणार तो असतो. त्याचबरोबर तो थोडासा उदारमतवादी असतो,
थोडासा म्हणण्यापेक्षा थोडासा शब्द आला माझ्याकडून, पण तो पूर्णतःच उदारमत्वादी असतो. म्हणजे तो आपल्या पत्नीला, विमलाला पूर्ण स्वातंत्र्य देतो. म्हणजे स्त्रियांनी शिकलं पाहिजे, घराच्या बाहेर गेलं पाहिजे, आपली स्वतःची प्रतिभा वाढवली पाहिजे, व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे, म्हणून तो विमलाला स्वातंत्र्य देतो. आणि मग त्या विमला ती शिकते, पुढे जाते, समाजात वावरते. तर संदीप नावाचा त्याचा जो मित्र असतो ना, तो मगाशी मी जो उल्लेख केला की लोकांच्या भावना भडकवायच्या राष्ट्रवादाच्या नावाखाली, स्वातंत्र्य चळवळीच्या नावाखाली, आणि त्या होळीच्या, त्या क्षोभाच्या होळीच्या ह्याच्यामध्ये आपली पोळी भाजायची, अशा प्रवृत्तीचा तो संदीप दाखवलाय. आणि मग तो संदीप बोलताना मात्र त्याचे शब्द असे आहेत, ओजस्वी, राष्ट्रवाद, देशभक्ती, त्याच्यामुळे सगळे जमा होतात ना, की विमला सुद्धा प्रभावित होते त्याच्या बोलण्यावर आणि ती त्याच्याकडे आकर्षिली जाते, असं दाखवले त्याच्यामध्ये. आणि मग ती विमला त्या संदीपच्या एवढी आहारी जाते की आपला संसारच विसरते. आणि मग त्यांच्या संसारामध्ये अनर्थ सुरू होतात, ती अनैतिक मार्गाला जाते. पण नंतर काय होतं की त्या संदीपचं खरं रूप तिला कळतं की देशभक्ती किंवा देशाचं स्वातंत्र्य हे काही याचं अंतिम ध्येय नाही, हा पक्का स्वार्थी आहे. हे ज्यावेळेस कळतं तिला, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आधी संसारात जो अनर्थ सुरू झालेला असतो तो काही थांबत नाही, ती परत येते, पतीला माफी मागते, शरण जाते, हाही मोठ्या मनाचा असतो. पुन्हा यांचा संसार सुरू होईल असं वाटतं, पण तो जो निखिल असतो तो त्या बंगालच्या फाळणीच्या या स्थित्यंतरामध्ये निरपराध बालकांना आणि महिलांना वाचवण्यासाठी म्हणून अशा दंग्यामध्ये स्वतःला झोकून देतो निखिल. आणि मग त्या महिलांना वाचवण्यामध्ये याच्यावरच हल्ला होतो आणि त्याच्यात तो मरतो. म्हणजे ही पुन्हा विधवाच राहते विमला. तर असं एक त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. गोरा नावाची जी कादंबरी आहे त्यांची, काका म्हणाले होते की त्यांच्या एका साहित्य कृतीवर जरा डिटेल बोला, वेळ खूप झालाय, तुमची सगळ्यांची परवानगी असेल अगदी थोडक्यात बोलतो. गोरा नावाची कादंबरी खरं म्हणजे मानुषेर धर्माकडे विकसित होणाऱ्या तरुणाची ती कहाणी असं मला वाटतं. म्हणजे गोरामध्ये ती कादंबरी त्यांनी 1907 ते 1909 या दरम्यान प्रवासी नावाच्या मासिकामध्ये क्रमशः लिहिलेली आहे आणि नंतर 1910 ला प्रकाशित झाली. आम्हाला BA ला असताना ती एका धड्याच्या स्वरूपामध्ये होती. राजपंखी सर बहुतेक की ते आहे. तो गोरा ही कादंबरी आहे सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि जातीय प्रश्नांची उकल करून पाहणारी एक साहित्य रचना. राष्ट्रीय चळवळ, राष्ट्रवाद याचे विविध पैलू आणि दृष्टिकोन उलगडून दाखवणारी ती साहित्य कृती आहे. माणुसकी, विश्व मानवता, स्त्रीवाद सुद्धा, स्त्री मुक्ती या संकल्पनांची पात्रांच्या मुखातून मांडणी करणारी ती एक आशयघन कादंबरी आहे. गोराबद्दल रवींद्र केळेकरांनी सुद्धा खूप गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत. रवींद्र केळेकर गोव्याचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक. त्यांनी तर गोराची तुलना टॉलस्टॉयच्या वॉर अँड पीस सोबत केलेली, त्याच्या तोडीची कादंबरी असं त्यांचं मत आहे. समाज संक्रमणाचा ऐतिहासिक अन्वयार्थ लावणारी ही कादंबरी असून ऐतिहासिक प्रांगणात येणारे नवनवीन प्रवाह पात्रांच्या माध्यमातून शक्तीस्थळ म्हणून रवींद्रनाथांनी उभा केली आहे असं केळेकर म्हणतात. बाबा बोरकरांनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या साहित्याचा आणि गोरा या कादंबरीचा आस्वाद घेतलेला आहे. तर गोरा कादंबरीचा जो नायक आहे तो ब्राह्मण कुटुंबामध्ये वाढलेला असतो. जन्माने आयरिश असतो, ब्राह्मण कुटुंबामध्ये वाढलेला असतो. संस्काराने हिंदू असलेला पण जन्माने आयरिश, म्हणून तो कट्टर धर्मनिष्ठ, सनातनी, कट्टर राष्ट्रवादी असं दाखवलेला. तो राष्ट्रभक्त असतो. देशाच्या स्वातंत्र्याचं ध्येय, राष्ट्रीय हिताची व्यापक संकल्पना सतत घेऊन तो जगतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे पात्र दाखवलेले. आनंदमयी आणि कृष्णदयाळ बाबू हे पती पत्नी असतात आणि गोराला ते दत्तक घेतात. कृष्णदयाळ बाबू हे इंग्रजांच्या पदरी नोकरीला असतात. मग विलायतेला जेव्हा ते जातात लग्नाच्या आधी, त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांच्या नादी लागून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. पण भारतात आल्यावर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. त्यांचा विवाह होतो,
त्यांची पत्नी मरते, थोडं त्यांचं मन परिवर्तन होतं आणि हे आपण जे काही करतो आपल्या हिंदू संस्कृतीला योग्य नाही, आपण आपल्या हिंदू संस्कृतीचं कट्टरतेने पालन केलं पाहिजे असं साक्षात्कार त्यांना होतो आणि ते धर्माचरणाकडे किंवा अध्यात्माकडे वळतात कृष्णदयाळ बाबू. आणि मग संन्यास घ्यायचा विचार करून पुन्हा नोकरीच्या शोधात विलायतेला जातात. 6 महिन्यातच त्यांच्या संन्यासाचं जे काही संकल्प असतो तो तुटतो. वाराणसीच्या एका मुलीसोबत आनंदमयीसोबत त्यांचा विवाह होतो. एक सार्वभौम नावाचे महाशय असतात, त्यांची नात असते, तिला वडील नसतात, त्यांच्यासोबत आनंदमयीसोबत त्यांचा विवाह होतो आणि काही दिवसांनी ते सार्वभौम महाशय वयस्कर असल्यामुळं गुजरतात आणि मग आनंदमयीला या कृष्णदयाळ बाबूंना विलायतेला घेऊन जावं लागतं. मग ही आनंदमयी अगदी यौवनावस्थेतच पतीसोबत तिकडे विलायतेला राहते आणि म्हणूनच त्या ठिकाणी राहत असताना तिथली रहनसहन, तिथली संस्कृती, तिथली वेशभूषा नकळत ती अडॉप्ट करते. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया, भारतीय स्त्रिया साडीशिवाय काही परिधान करत नसत, पण ती आनंदमयी तिकडे गेल्यामुळं तिचा पेहराव बदलतो, ती सलवार कुर्ता वगैरे अशी घालते. पण हे सगळं इकडे मान्य नसतं. परंतु आनंदमयी ही स्वभावाने अतिशय उदारमतवादी दाखवलेली आहे, व्यापक विचाराची दाखवली, सहिष्णू दाखवलेली आहे. ती आहे धार्मिक, हिंदू धर्माच्या चालीरीती, रीतिरिवाज ती सांभाळते, पण धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी नावाचा जो धर्म असतो तो तिला समजलेला असतो. आणि त्यामुळे विलायतेत जेव्हा ही जोडपं असतं त्यावेळेस सैनिकांचा उठाव इकडे येतात, ते भारतामध्ये काही कामानिमित्त इथे सैनिकांचा उठाव चाललेला असतो 1857. आणि त्या सैनिकांच्या उठावामध्ये अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनाही कृष्णदयाळ बाबू वाचवतात. त्यामुळे त्यांना पुढे जहागिरी मिळते किंवा इंग्रज त्यांना प्रशंसा करतात, प्रशस्तीपत्र देतात. कृष्णदयाळ बाबूचा हा स्वभाव बघून एक इंग्रज सैनिकाची पत्नी, तो सैनिक या शिपायाच्या बंडामध्ये मारला गेलेला असतो आणि हे शिपायाचं बंड सगळीकडे असं वणव्यासारखं पेटलेलं असतं. इंग्रजांना दिसेल तिथे कापून टाकण्याचे प्रकार चाललेले असतात. म्हणून ही जीव मुठीत घेऊन ते कृष्णदयाळ बाबूकडे येते आश्रयाला. आणि कृष्णदयाळ बाबूकडे आल्यानंतर ती गर्भार असते आणि तिथे ती बाळंत होते आणि बाळंतपणातच ती गुजरते. आता ती मूल जन्माला येतं कृष्णदयाळ बाबूच्या घरी आणि मग ती आनंदमयी म्हणते की हे मूल मी टाकून देणार नाही. 10 दिवसापूर्वीच तर मी स्वप्न बघितलं, आपल्याला मूल होत नाही, इतके दिवस झाले संसार करून आपल्याला मूल होत नाही. 10 दिवसापूर्वीच मी स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नामध्ये देवाने माझ्या बर्डे फुलाऐवजी मला मूल दिलं. मग ते स्वप्न आता साक्षात आले, या मुलाला मी सोडू कसं? पण कृष्णदयाळ बाबू आता कसे झालेले असतात, धर्माचरणाकडे वळालेले असतात. आणि त्याच्यामुळे हे आता आयरिश समाजाचं लेकरू आपण कसं काय सांभाळावं असं त्यांना वाटतं. पण ती आनंदमयी ऐकतच नाही म्हणते मी याला सांभाळणार. आणि मग अशा पद्धतीने तो आयरिश मुलगा कृष्णदयाळ बाबू आणि आनंदमयी यांचा मुलगा होतो. आणि अक्षरशः ती आनंदमयी आपल्या पोटच्या लेकरासारखं त्याला वाढवते, कधीही असं अंतर देत नाही, पोटच्या लेकरापेक्षाही जास्त माया त्याच्यावर करते, त्याला वाढवते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्म सहिष्णुता त्याला शिकवते. पदोपदी इतर धर्माबद्दल, इतर मतांबद्दल, इतर व्यक्तींबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे, प्रेम स्नेह बाळगला पाहिजे, ही शिकवते आनंदमयी. त्या गोराळ या नाटकामध्ये कृष्णदयाळ बाबूंचे एक मित्र असतात परेश बाबू. ते सुद्धा स्वभावाने अतिशय उदार, सर्वसमावेशक असे दाखवलेले आहेत. ते ब्राह्मण समाजी असतात आणि त्यांची पत्नी असते वरदा सुंदरी, ती ब्राह्मण समाजी असते. पण रवींद्रनाथांनी फार गमतीने या ठिकाणी मांडलेलं आहे, म्हणजे सुधारक सुद्धा कसे सनातन होतात. म्हणजे ब्राह्मण समाजी लोकांमध्ये सुद्धा नवजातवाद कसा पुढे आलेला आहे, नवधर्मवाद कसा पुढे आलेला आहे ते दाखवतात. तर परेश बाबू एकीकडे ब्राह्मण समाजाचे निश्चिम काही काय, पण ब्राह्मण समाज हा आंधळेपणाने त्यांनी स्वीकारलेला. ब्राह्मण समाजातलं ते माणूस तत्व, व्यापकता, म्हणजे ईश्वर काय तर माणसात आहे. मूर्तीची पूजा करण्यात ईश्वर नाही आहे, ही ज्या ब्राह्मण समाजाची शिकवण आहे ती त्यांना पटलेली असते. त्या चैतन्य रूपाची आपण पूजा करायची आणि ते चैतन्य रूप प्रत्येकामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर असल्यामुळे प्रत्येकाकडे आदराने आणि माणुसकीने पाहणारे हे परेश बाबू असतात, परेशचंद्र चट्टोपाध्याय. वरदा सुंदरी ही ब्राह्मण समाजीच असते, पण तिला ब्राह्मण समाजी असल्याचा
मिजाज असतो आणि ती स्वतःला श्रेष्ठ समजते. हिंदू म्हणून घेणाऱ्या क्षुद्र प्राण्यापेक्षा आपण काहीतरी उच्च आहोत असं तिला वाटत असतं. तशाच प्रवृत्तीचा एक हराणचंद्र नाग नावाचा एक परेश बाबूंचा शिष्य असतो. तोही ते पात्र दाखवलेलं आहे. वरदा सुंदरी आणि हराणचंद्र नाग हे दोन्ही पात्र हे ब्राह्मण समाजाच्या सुधारकी समाजाचे, परंतु सनातन किंवा काय म्हणू आपण त्याला कट्टर रूढीवादी किंवा नवजातवादी अशा प्रवृत्तीचे दाखवलेले. त्यांना 3 मुली असतात, लावण्य, ललिता आणि लीला. एक मुलगी त्यांनी सांभाळलेली असते, सुचरिता नाव असतं तिचं, सुचरिता मानलेली मुलगी असते आणि तिला भाऊ असतो सतीश. सुचरिता ही सुद्धा सालच दाखवलेली आहे, नम्र दाखवलेली आहे. सुचरिता हे जे पात्र आहे, सुचरिता या पात्राच्या याच्यातून त्यांनी स्त्रियांचं बुद्धी चातुर्य, वाक चातुर्य, स्त्रियांमध्ये असलेली कणखर वृत्ती, विद्वत्तेनं चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी रवींद्रनाथांनी सुचरिताच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत. तर गोरा हा कृष्णदयाळ बाबूकडे लहानाचा मोठा होतो. आताच मी सांगितल्याप्रमाणे सगळे धर्म संस्कार किंवा त्या वातावरणामध्ये तो वाढतो. भले हे काही जाणीवपूर्वक आनंदमयी धार्मिक संस्कार त्याच्यावर करत नाही किंवा उलट त्याला धर्मसहिष्णुता शिकवते, पण वडील जे आहेत ते धर्माचरणाकडे जास्त झुकलेले असतात. त्यांना कधी काळी केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो राहून राहून. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की काहीतरी पाप केले की लोक जास्त देवाला जातात, तसं ते जास्त देवदेव देवदेव करायला लागतात. आणि त्यांनी आराधना करण्यासाठी म्हणून आपल्या घराच्या 2 खोल्या एक स्वतंत्र स्वतःकडे घेतलेल्या असतात आणि त्या ठिकाणी ते स्वतः करतात. अनेक विद्वान पंडितांना बोलवतात, वेदशास्त्राचा खत त्यांच्यासोबत करतात. म्हणजे वेद अध्ययन पूजा जास्त गुंतलेले असतात कृष्णदयाळ बाबू. आता गोरालाही मुलगा म्हणून त्यांनी पाठवलेला असतो. गोरा सुरुवातीला शिकतो, इंग्रजी शाळा शिकतो, इंग्रजी शिक्षण घेतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस तो इंग्रजी शिक्षण घेतो बुद्धिवादी होतो. साहजिकच त्याला ब्राह्मण समाज किंवा हे सगळ्या गोष्टी पटायला लागतात. परंतु घरामध्ये सगळं धार्मिक वातावरण असतं. म्हणजे आई आनंदमाई सुद्धा धार्मिकच असते, ती सहिष्णू असते, पण हिंदू धर्माचे रीतिरिवाज वगैरे सगळे पाळत असते. आणि हा इंग्रजी शाळा शिकत असल्यामुळं त्याला ब्राह्मण समाजाची केशवचंद्र सेन यांची व्याख्यानं त्या काळात बंगालमध्ये जी व्हायची कलकत्त्याला वगैरे ती ऐकायला जायची. ब्राह्मण समाजाकडे तो ओढला जातो. पण अशी एक घटना घडते, एक पाद्री हिंदू संस्कृतीवर आणि हिंदू धर्मावर टीका करणारा लेख वर्तमानपत्रात लिहितो आणि तो गोरा वाचतो आणि त्याचं पित्त खवळतं. म्हणजे गोरा कसा असतो, ब्राह्मण समाजाकडे झुकलेला किंवा बुद्धिवादी असतो. त्यामुळं खरं म्हणजे तो कर्मकांड किंवा पूजा करणाऱ्यांची टर उडविणारा असतो. कृष्णदयाळ बाबूकडे येणाऱ्या पंडितांपैकी अनेक पंडित म्हणजे फारसे काही अभ्यासक नसलेले, यांना प्रश्न प्रतिप्रश्न करून तो हैराण करून सोडतो. गोराचा जास्त अभ्यास असतो पण त्यांचा नसतो. वेदातले उपनिषदातले प्रश्न त्यांना विचारतो आणि ते पंडित तर गोराला पाहिल्यावर अगदी वाघाला पाहिल्यासारखं घाबरत असतात. म्हणजे एकेकाळी असा असलेला गोरा केवळ काही कारणाने त्याला टर्निंग पॉइंट मिळतो आणि तो हिंदू धर्माचरणाकडे किंवा हिंदू धर्मातल्या त्या सगळ्या तत्वांकडे आकर्षित आलो. त्याला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. आणि हे ब्रिटिश लोक जे आहेत ते इथं आल्यामुळं पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आमच्या समाजावर, आमच्या लोकांवर पडतोय आणि म्हणून आमच्या लोकांची अधोगती होती आहे. आमच्या लोकांचा जर विकास करायचा असेल तर हिंदू धर्म मत आणि संस्कृतीचा उद्धार केला पाहिजे असं त्याचं मत बनतं. आणि त्या पाद्राला वर्तमानपत्रातूनच तो आपल्या लेखाच्या माध्यमातून उत्तर देतो आणि त्यांची ती श्रृंखला काही काळ पुढे चालू राहते. पाद्री एक लेख लिहितो, हा एक लेख लिहितो. शेवटी तो संपादक कंटाळतो, पण हे दोघं कंटाळत नाही. परंतु तिथे गोराचं टर्निंग दाखवलेलं आहे रवींद्रनाथांनी की गोरा सुरुवातीला जो असतो तरुण वयामध्ये शाळेमध्ये शिकून किंवा इंग्रजी ज्ञान घेऊन जो काही बुद्धिवादी असतो तो धर्माचरणाकडे वळतो, कट्टर राष्ट्रवादी बनतो किंवा कट्टर धर्मनिष्ठ बनतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं असं स्वप्न असतं की माझ्या हिंदू धर्माची पताका अटके पार फडकवायची आणि या भारताला स्वतंत्र करायचे, इंग्रजांना पिटाळून लावायचे. आणि या प्रयत्नामध्ये तो ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी आपल्या काही सवंगड्यांना सोबत घेऊन तो काही हिंसक कृत्य करतो आणि त्यामुळे त्याला अटक होते, तुरुंगात जावं लागतं. आणि तुरुंगात गेल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं की
ब्रिटिशांची न्याय व्यवस्था तर निष्ठुर असतेच, ती नीती तत्व सोडून वागतेच, पण सुशिक्षित भारतीय हिंदू म्हणणारे हे सुद्धा किती दांभिक आहे आणि किती निष्ठुर आहे, किती अधर्मी आहे हे गोराला समजते. तुरुंगात गेल्यानंतर त्याची विचारसृष्टी बदलते. कारण तुरुंगातले कैदी किंवा त्यांच्या कहाण्या ह्या सगळ्या ऐकून आपला हिंदू समाज, हिंदू धर्म, भारतीय समाज हा कसा गांजलेला आहे, कसा पिचलेला आहे, कसा दरिद्री आहे, कसा अज्ञानी आहे हे त्याला कळतं, उसटतं. तो विचार करायला लागतो की मी ज्या धर्माची पताका सगळीकडे फडकवायची म्हणतो तो धर्म असा आहे का, तो समाज असा आहे का, मग या समाजाचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कधी काळी तो धर्मोद्धार, धर्मनिष्ठा या गोष्टीचा विचार करणारा गोरा हळूहळू समाजोद्धार, समाज परिवर्तन या दिशेने जाताना दाखवलेला आहे. रवींद्रनाथांनी व्यक्तिचित्रण एवढं बारकाईनं केलेलं आहे, साक्षात प्रसंग उभा करतात. आता मी सुरुवातीलाच म्हणालो, मी काही भाषाशास्त्राचा अभ्यासक नाही आहे, परंतु ते जाणवतं आपल्याला की आपण प्रत्यक्ष त्या पाहतोय. म्हणजे त्यांच्या कादंबरीतले पात्र त्यांनी असे उभे केले की जसं काही घटना घडतायत अवतीभोवती आणि आपण त्याच्यातले कुणीतरी एक आहोत. म्हणजे ही जी अनुभूती असते त्यामुळे त्यांचं साहित्य हे अखिल माणूस जातीचं साहित्य होतं. ती केवळ बंगालचं राहत नाही किंवा त्या वृत्तीपुरतं राहत. आणि म्हणून गोरा या कादंबरीमध्ये त्यांनी वेगवेगळे पात्र अशी चितारलेली, त्यांचे वैशिष्ट्य, काही काही गोष्टी मी इथे आणलेल्याच मुद्दाम, पण विस्तार भयास्तव किंवा वेळ जास्त व्हायला म्हणून मी ते सांगत नाही. ती कादंबरी खरंच वाचण्यासारखी आहे. एक विनय नावाचा गोराचा मित्र असतो. तो उदारमतवादी, सज्जन, शांत, पण सुशिक्षित ब्राह्मण असूनही हिंदू धर्माप्रती अनाटही असता नसते त्या विनयला. तो सुधारक वृत्तीचा असतो. त्याचबरोबर प्रेम, प्रणय यासारख्या नाजूक भावनांना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे असं मानणाऱ्यापैकी तो असतो. परंतु आत्मसन्मान जपण्यासाठी मनाचा मोठेपणा जपणारा आणि प्रसंगी प्रेमालाही नकार देणारा तो विनय असतो. त्याच्यामध्ये आणखी एक दोन काही पात्र दाखवलेले आहेत. सुचरिताचा भाऊ सतीश, त्याचबरोबर एक महिम नावाचा सावत्र भाऊ असतो गोराचा, महिम. तो असा दाखवलेला आहे, तो सुशिक्षित असतो परंतु संकुचित ध्येयवादी असतो. काय पैसे कमवायचे कशाही मार्गाने, कोणत्याही मार्गाने कमवायचे, नोकरी कोणत्याही मार्गाने मिळवायची, परकीयांची गुलामी चाकरी केली तरी चालते, पैसे मिळवायचे. संधी साधूपणाचं एक पात्र दाखवलेलं आहे. तो सुशिक्षित तत्कालीन भारतीयांपैकीच काही प्रतिनिधित्व तो महिम करतो. तो याचा भाऊ असतो, सावत्र भाऊ, म्हणजे पहिल्या बायकोचा मुलगा असतो. तो कृष्णदया बाबूंची जी पहिली बायको वारलेली असते त्यांचा तो मुलगा असतो. आणि म्हणून महिम आणि गोरा यांच्यातले संवाद सुद्धा खूप मजेशीर दाखवले. त्याच्यामध्ये गोराचं जे काही ध्येयवादी दृष्टी आहे, राष्ट्रहित, समाजाचं कल्याण, परंतु महिम त्याला चिडवतो किंवा त्याला हिनवतो की फार मोठा आला तू, त्याला सेकंड मुखर्जी म्हणून चिडवतो. द सेकंड मुखर्जी, म्हणजे त्यावेळेस जे गाजलेले सुधारक असतात त्यांच्या नावाने तो म्हणतो तू सेकंड मुखर्जी आहे. म्हणजे एकमेकांची त्यांची भावाभावांची जी काही चाललेली एकमेकांमध्ये संवाद आहे ते दाखवलेले आहे. जास्त वेळ होत चाललेला आहे, पण मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की गोरा या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना रवींद्रनाथांनी वाचा फोडलेली आहे. या सुचरिता या पात्राच्या माध्यमातून स्त्रियांना सुद्धा सार्वजनिक कार्यात वावरण्याचा अधिकार असला पाहिजे आणि स्त्रिया स्वतंत्रपणाने विचार करू शकतात, त्यांच्यामध्येही काही आविष्कार करण्याची अशी शक्ती क्षमता असते हे त्यांनी दाखवलेलं आहे. जाती प्रथेवर त्यांनी कोरडे उडलेले आहे. धर्म प्रथेवर जी संकुचित वृत्ती आहे, म्हणजे ती वरदा सुंदरी जी असते, वरदा सुंदरी आणि गोरा यांच्यातला संवाद. गोरा जो धर्मनिष्ठ असल्यामुळं त्यांच्या हातचा चहा पिणं, ब्रेड खाणं तो शिवाशिव मानतो, त्यावेळेस त्यांच्यातला जो होणारा संवाद आहे तो त्यांनी तिथे दाखवलेला आहे की कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि हळूहळू जे स्थित्यंतर होतं गोराच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये, की आपण जे काही समजलो होतो तो तुरुंगातून सरळ बाहेर येतो आणि चक्क समाजामध्ये जातो, खेड्यामध्ये जातो,
समाज बघतो, तिथलं दुःख दारिद्र्य त्याला बघायचं असतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला जे समजलेलं असतं की आपला समाज हा असा विधीर नाही, विषमतेने गांजलेला आहे, अनेक दुःख अज्ञान दारिद्र्य या ठिकाणी आहे, त्या समाजाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी म्हणून खेडोपाडीची तो यात्रा करतो आणि खऱ्या अर्थानं त्याला भारतीय समाज त्यावेळेस कळतो. म्हणजे गोराचं हे स्थित्यंतर त्यांनी जे दाखवलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला जे म्हणालो की मानुषेर धर्माकडे विकसित होणारी एका तरुणाची कथा, ही जी मी सुरुवातीला म्हणालो की नंतरच्या काळामध्ये हळूहळू ज्यावेळेस गोराला कळतं की हे समाज देश जर आपल्याला स्वतंत्र करायचा असेल तर आधी समाज सुधारणा केली पाहिजे. म्हणजे रवींद्रनाथांच्या साहित्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचं जे म्हणजे तत्व विचार त्याची बैठक ते सोडत नाही. मग ते राष्ट्रवाद नावाचा निबंध असेल, त्यांची काबुलीवाला कथा असेल, किंवा त्यांची गोरा नावाची कादंबरी असेल, त्यांचं नाटक असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मांडणीमध्ये त्यांच्या विचाराची बैठक आपल्याला बघायला भेटते. ती सुटत नाही, मानुषेर धर्माकडे ती घेऊन जाते. आणि आणखी एक गोष्ट, त्या काळामध्ये राजकीय सुधारणा का सामाजिक सुधारणा हे जे द्वंद्व त्या काळामध्ये चाललेलं होतं, तर रवींद्रनाथ टागोरांनी सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा या दोन्ही बरोबरीने आपल्याला कराव्या लागतील अशी भूमिका घेतलेली आहे. अनेक जणांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल खूप प्रशंसा केलेली आहे की रवींद्रनाथांचं म्हणणं होतं की इथला जो समाज आहे, दारिद्र्य तर आहेच आहे, परंतु विषमतेने गांजलेला आहे, ही अस्पृश्यता आहे, जातीयता आहे, धर्मांधता आहे, आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते जास्त काळ टिकणार नाही. ते जर टिकवायचं असेल तर आधी समाज सुधारणा आणि अधिक वर्ष किंवा अधिक काळ शतकानुशतके ब्रिटिशांची गुलामीचं जोखड घेऊन जगणं योग्य नाही. तेही आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणार आहे. म्हणून राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही चाकांना सोबत घेऊन विकासाचा समतोल रथ देशाचा पुढे नेण्याचा विचार रवींद्रनाथ पदोपदी मांडतात. आणि ते गोरामध्ये सुद्धा त्या गोराच्या मुखातून किंवा त्याच्या पात्रातून त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरतेशेवटी कृष्णदयाळ काही कारणाने आजारी पडतात आणि त्याच्यात ते जाण्याच्या स्थितीत असतात. विपन्न अवस्थेत ते बेडवर पडलेले असतात. हा नेहमीप्रमाणे गंगेला गेलेला असतो, स्नान करतो, वस्त्र परिधान करतो, टिळा लावतो, आणि कोणीतरी अचानक सांगायला येतं की कृष्णदयाळ बाबू तुला आठवण करतायत, गाडी पाठवलेली आहे स्वतंत्र, पटकन चल. आणि मग तो जातो परत. कृष्णदयाळ बाबू विपन्न अवस्थेत असे पडलेले असतात बेडवर. ते जवळ जातो, आनंदमयीला विचारतो, बरे आहेत ना, काय झालंय? नाही बरे म्हणे, आता डॉक्टरला बोलवलंय. तो बसतो, तिथे नोकर असतात, त्यांना कृष्णदयाळ बाबू खुलवतात तुम्ही बाहेर जा म्हणून. मग ते नोकर बाहेर गेल्यानंतर कृष्णदयाळ बाबू म्हणतात की मला तुला काही सांगायचं. काय सांगायचंय? आता माझ्याकडे जास्त वेळ राहिला नाही म्हणतात. मग कसं काय बोलताय तुम्ही? नाही आता माझ्याकडे वेळ राहिला नाही जास्त, आणि आता माझं श्राद्ध तू कसं घालशील? का बरं, मी का नाही घालणार तू? मग तो आनंदमयीला विचारतो का मी तुमचा मुलगा नाही का? ती आनंदमयी खाली मान घालते आणि कबूल करते की तू मुलगा नाहीये. म्हणजे त्याला तिथं अशी थरती फाटल्यासारखं होतं की ही माझी आई नाहीये आणि हे माझे वडील नाहीये. म्हणजे आतापर्यंत ज्या धर्मासाठी, ज्या समाजासाठी म्हणजे तो कट्टरतेने जगलेला असतो, त्यालाच तिथं समजतं की मी आयरिश आहे, मी आयरिश हे समजतं त्याला. आणि मग त्याचे जे काही सगळे मनामधले जे काही अहंगंडाचे म्हणजे धर्माबद्दलचे, जातीबद्दलचे ते गळून पडतात. खऱ्या अर्थानं त्याचा तो आविष्कार होतो, मनुष्य धर्म. तो आनंदमयीच्या पाया पडतो. किंवा तू ब्राह्मण कुळातली असून आयरिश मुलाला स्वतःच्या मुलासारखं तू वाढवलं, आणि तुलाच मी आतापर्यंत पोचत होतो की तू धर्माबद्दल आपल्या अभिमान ठेवत नाही, आणि मला सांगते सगळ्या धर्माचं आपण आदर राखला पाहिजे. मी तुलाच पोचत होतो, तू किती मोठी आहे, तुझं हृदय किती विशाल आहे, असं म्हणून तो तिच्या पायाशी पडतो. आणि ते जे परेश बाबू आहेत, जे ब्राह्मण समाजी आणि सुधारक असतात, त्यांच्याशी याचं कधी पटलेलं नसतं, कारण ते सुधारक असतात आणि हा धर्मनिष्ठ बनलेला असतो. त्यामुळं ज्यावेळेस त्याचा अहंगंड गळून पडतो त्यावेळेस तो परेश बाबूंकडे जातो आणि त्यांची माफी मागतो आणि गुरुमंत्र द्या म्हणतो. मला त्या भाग्यविधात्याकडे घेऊन जा, तो मंत्र द्या. भारत भाग्य विधाता हा गोरामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे अनेक जण म्हणतात ना ते सम्राटाला उद्देशून त्यांनी लिहिलेलं, तसं नाहीये. त्यांच्या आधीच्याही काही साहित्यामध्ये भारत भाग्य विधाता किंवा तो ईश्वर, तो सगळ्यांना म्हणजे
जो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कोणी असेल, सगळ्यांचा तो तारणहार. असा ईश्वर त्यांनी संकल्प केला आहे. त्याला भारत भाग्य विधाता असे राष्ट्रगीतामध्ये जे म्हटलेलं आहे. पण हे वाचताना खूप आनंद आला मला. वेगवेगळी पुस्तकं मी मिळवली इकडनं तिकडनं, आमच्या लायब्ररीतही होती, खूप काही मागवून घेतली, आनंद मिळाला. पण तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल अशी अपेक्षा करतो. 100% धन्यवाद. संगीत प्राध्यापक इतकं सुंदर असं सोनवळकर सरांनी सांगितलं की ऐकताना सुद्धा आपल्याला सगळ्यांना खूप आनंद झाला. त्याबद्दल खूप अभ्यास करून आपण इथं या ठिकाणी व्याख्या दिल्याबद्दल आभार मानतो.